नमस्कार मित्रांनो, रेल्वेमध्ये नवीन अजून एक पदभरतीची शॉर्ट जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये 9,000 जागा असणार आहेत. तर बघू शकता तुम्ही RRBs म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड पूर्ण ऑल ओव्हर इंडियामधून मित्रांनो ह्या जागा भरल्या जात आहेत. आपले मुंबईमधून मित्रांनो जी RRB आहे त्यानुसार पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे पण रेल्वेचे या ठिकाणी मित्रांनो डिपार्टमेंट आहेत तिथं मित्रांनो ही पदभरती होणार आहे. तर याच्यामध्ये टोटल 9,000 जागा असणार आहेत, ज्यामध्ये मित्रांनो टेक्निशियन GR1 सिग्नलचे या ठिकाणी टेक्निशियन म्हणून आणि टेक्निशियन GR3 ग्रेड 3 ही पदं असणार आहेत. तर बघा मित्रांनो, टेक्निशियन ग्रेड 3 आणि टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल यासाठी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता. शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा 9 मार्च 2024 पासून याचे अर्ज सुरू होतील ते या ठिकाणी 8 एप्रिलपर्यंत. तर याच्या डेट या ठिकाणी आलेले आहेत. शॉर्ट नोटिफिकेशन आहे, फुल नोटिफिकेशन अजून आली नाही, लवकरच नोटिफिकेशन येईल. तर याच्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल या पदासाठी 1100 जागा असतील आणि टेक्निशियन ग्रेड 3 या पदासाठी 7,900 जागा असतील. असे टोटल 9,000 या ठिकाणी जागा असणार आहेत. याची शॉर्ट नोटिफिकेशन देखील शॉर्ट ॲडव्हान्स नोटीस देखील या ठिकाणी रेल्वेने त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध केली होती, अगोदरच पाहू शकता, ज्यामध्ये 9,000 जागा निघतील असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये म्हणजे फेब्रुवारी 2024 ही शॉर्ट नोटिफिकेशन येईल असं सांगितलं होतं. तर ही शॉर्ट नोटिफिकेशन आपल्याला पाहायला भेटेल एम्प्लॉयमेंट न्यूजची. आणि याची मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन मार्चमध्ये सुरू होणार आहे. डेट जी त्यांनी दिलेली आहे या ठिकाणी पाहू शकता आपण, मार्चची डेट दिलेली आहे 9 मार्च 2024 आणि याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन लास्ट डेट एप्रिलमध्ये असणार आहे. तर कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन याची एक्झाम होते मित्रांनो, तर त्याबद्दल ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. याच्यामध्ये टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलची पद आहेत आणि टेक्निशियन ग्रेड 3ची पद आहेत. आता बघा मित्रांनो, याच्यासाठी तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन खूप डिफरंट असणार आहे. डिफरंट एज्युकेशन क्वालिफिकेशन आर प्रिस्क्रिप्टेड फॉर व्हेरियस पोस्ट असं म्हटलेलं आहे. तर म्हणजे याच्यामध्ये टेक्निशियनमध्ये खूप वेगवेगळ्या पोस्ट असणार आहेत, एकच पोस्ट असणार नाही. टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नलमध्ये अजून वेगवेगळ्या पोस्ट असतील, टेक्निशियन ग्रेड 3मध्ये अजून वेगवेगळ्या पोस्ट असतील. तर प्रत्येक पदाला वेगवेगळं एज्युकेशन क्वालिफिकेशन असं त्यांनी आहे असं म्हटलेलं आहे. तर ही शॉर्ट फुल नोटिफिकेशन मार्चमध्ये आपल्याला 9 मार्चला या ठिकाणी पाहायला भेटेल. ती जशी येईल तशी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली जाईल आणि व्हिडिओ बनवून देखील माहिती दिली जाईल. तर याच्यामध्ये पहा मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी रिझल्टचं वेटिंग करत असाल किंवा अपियर वगैरे असाल तर अप्लाय करू शकत नाही. तुमचा रिझल्ट पूर्ण लागलेला पाहिजे तर अप्लाय करता येईल. त्यानंतर तुम्हाला एक्झामिनेशन फीज किती असणार आहे याची देखील माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. जसं की मित्रांनो, तुम्ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन PWD फिमेल कॅन्डिडेट आहात, EBC कॅन्डिडेट आहात तर तुम्हाला 250 रुपये फीज असेल आणि बाकी सर्व अदर कॅन्डिडेटसाठी 500 रुपये या ठिकाणी फीज तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मित्रांनो एज तुमचं 1/7/2024 पर्यंत काउंट केलं जाईल. एजमध्ये SC ST OBC कॅन्डिडेट ॲज पर गव्हर्नमेंट रूलनुसार मित्रांनो तुम्हाला सूट देखील असणार आहे. तर ही जाहिरात जी आहे लवकरच प्रसिद्ध होईल, म्हणजे याची डेटच आलेली आहे. मार्च महिन्यामध्ये ही जाहिरात जी आहे ती येणार आहे. 9,000 पदं असतील. आता मुंबई RRB म्हणजे महाराष्ट्र रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डसाठी किती जागा असतील आपल्याला फुल नोटिफिकेशन आल्यावरती समजणार आहे. तर याचं ही ॲडव्हान्स नोटीस झाली. त्याच्यानंतर पहा अजून जे दुसरे जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्याचं या ठिकाणी पूर्ण ॲन्युअल कॅलेंडरच रेल्वेने प्रसिद्ध केलेलं आहे. जसं की आत्ता सध्या ALP म्हणजेच या ठिकाणी असिस्टंट लोको पायलट जे मित्रांनो आहे त्याचे अर्ज ऑलरेडी सुरू आहेत. जर तुम्ही अर्ज नसेल भरला तर ALPचे अर्ज सुरू आहेत. तर बघा एप्रिल आणि जूनमध्ये या ठिकाणी टेक्निशियनची तुमची या ठिकाणी भरती होणार एप्रिल-जूनपर्यंत. तर त्याची शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. मार्चमध्ये पूर्ण जाहिरात येईल आणि ऑनलाईन अप्लाय सुरू होतील. त्यानंतर गट ड प्रमाणे म्हणजेच वर्ग 4ची किंवा ग्रुप Dची जी पोस्ट असतात मित्रांनो, पॅरामेडिकल कॅटेगरीज आहेत किंवा मित्रांनो नॉन टेक्निकल ज्या कॅटेगरी आहेत. आता हे टेक्निशियनची पदं आहेत. नॉन टेक्निशियनची पदं जी असतात ग्रॅज्युएटची असतील किंवा अंडर ग्रॅज्युएटची असतील, नॉन टेक्निकल पदं असतील किंवा ज्युनियर इंजिनियरची पदं असतील. तर यासाठी मित्रांनो 10वी-12वीवरती जी पदं असतात गट डची आणि पॅरामेडिकल म्हणजेच या ठिकाणी मेडिकलची जी पदं असतात, जसं की हेल्थ डिपार्टमेंटचे आपलं नर्सिंग असेल, फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन्स असतील, अशी जी पदं असतात ती मित्रांनो जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये याची जाहिरात येईल. म्हणजे या ठिकाणी जुलै म्हणजे जूनमध्ये हे संपली पदभरती टेक्निशियन की लगेच जुलैमध्ये तुमची पुढची जाहिरात येणार आहे आणि ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये मिनिस्ट्रियल लेवलची कॅटेगरीची लेवल 1ची पदांची जाहिरात येणार आहे. तर हे ॲन्युअल कॅलेंडर देखील प्रसिद्ध झालेलं आहे. त्यानुसार ही शॉर्ट नोटिफिकेशन आलेले टेक्निशियन पदांची 9,000 जागा त्याच्यामध्ये असणार आहेत. फुल नोटिफिकेशन आणि अर्ज सुरू झाले की तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ही शॉर्ट नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. धन्यवाद.